त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेन. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, अतिशय एका गंभीर प्रश्नावर आपण इथं चर्चा करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की याचा एकदा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आमच्या जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलांनी 21 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. आता तुम्ही जघन्य अपराधाची सुप्रीम कोर्टाने जी गाईडलाईन दिली ती 16 ते 18 आहे. आता 12व्या वर्षी जर तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल, 13व्या 14व्या वर्षी दारूसाठी वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारत असेल, तर अध्यक्ष महाराज, माणुसकी किंवा तो बालक आहे असा मुद्दा ठेवून आपल्याला सोडता येणार नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की केंद्राकडे तर त्यांनी या संदर्भात, पण याची सायंटिफिक विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. जिल्हास्तरीय अशा पद्धतीची किती गुन्हे घडले आहे, या गुन्ह्याच्या मागे आणि 20 वर्षाच्या पूर्वीच्या गुन्ह्याच्या मध्ये आता किती अंतर आहे, गुन्हे किती वाढत आहे, आता आवश्यकता आहे का की आपण जुवेनाईल म्हणून त्यांना सोडावं. तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याची एक समिती नियुक्त करणं गरजेचं आहे आणि पुढच्या अधिवेशनापर्यंत जर आवाज आला की 20-25 वर्षापूर्वी संस्कार हे हावी होते, आता स्वैराचार हावी झाला आहे, हे जर लक्षात आलं तर मग केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेता येईल, लवकर घेता येईल. अन्यथा उत्तरामध्ये आपण केंद्रात मांडणार, पण जर अशा गंभीर प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं नाही तर अजून या घटना वाढतील आणि या मुलाचा कसा उपयोग करतात ड्रग्जमध्ये हे आता आम्ही आमच्या जिल्ह्यात पाहतोय की ड्रग्जमध्ये या मुलांना वाहक म्हणून पाठवलं जातं. आणि माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की याची एक समिती नेमून याचं सायंटिफिक विश्लेषण करून पुढच्या अधिवेशनात पटलावर हा अहवाल आपण द्याल का? सजेशन फॉर ॲक्शन, निश्चितपणे या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून याचा सायंटिफिक अभ्यास करून त्या संदर्भात ज्या शिफारसी आपल्याला मान्य करता येतात त्या आपण करू, ज्या केंद्र सरकारला पाठवायच्या त्याचा पाठपुरावा करू. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 33,015. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. नाही अध्यक्ष महाराज, मी पोलीस विभागाचं अभिनंदन करेन कारण त्यांनी यामध्ये दोषारोप पत्र दाखल केलं आहे. पण मंत्री महोदय, मी आपलं लक्ष एका गोष्टीकडे वेधतोय. आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणालंय की लैंगिक छळ, अश्लील वर्तन तसेच धर्मांतरासाठी सक्ती केल्या प्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशन नागपूर शहर इथं सेक्शननुसार गुन्हे दाखल केले. आणि तुम्ही 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणताय की कुटुंबियावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही. त्याच्यात खरं काय? तुम्ही बसा मंत्री महोदय. तर याच्यामधलं खरं काय? दुसरं अध्यक्ष महाराज, की या संदर्भामध्ये ज्या महिलेवर अत्याचार केला ती एका जवानाची पत्नी होती का? एअरफोर्समध्ये काम करणाऱ्या. हे 2 प्रश्नाची उत्तर हवी आहे. पहिला जो प्रश्न आपण विचारला त्यात दोन्ही गोष्टी सत्य आहेत. याकरता सत्य आहेत की सदर पीडितेने जे काही बयान आपलं दिलं त्याच्यामध्ये तिने हे सांगितलेलं आहे की धर्मांतराकरता तिच्यावर कुठलाही दबाव नव्हता, म्हणून हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तथापि त्या ठिकाणी जे काही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स तयार केले होते कपड्यांच्या संदर्भात किंवा अजून काही वेगवेगळे रूल्स तयार केले होते, त्यामध्ये मात्र धर्मस्वातंत्र्याला बाधा येत होती. आणि म्हणून ज्यावेळेस हा FIR दाखल झालेला आहे त्यावेळेस तेही धर्मस्वातंत्र्याच्या विरुद्ध जी काही वर्तन आहे त्या संदर्भातली कलमं लागलेली आहेत. या स्पेसिफिक मुलीच्या बाबतीत तिने जे बयान दिलेलं आहे ते हे दिलेलं आहे. म्हणजे त्या बयानात तिने कुठेही असं म्हटलेलं नाही किंवा तिच्या कुटुंबावर धर्मांतरणाकरता कुठला दबाव होता असं तिने म्हटलेलं नाही. दुसरं आपण जे सांगितलेलं आहे तर मला असं वाटतं की या संदर्भात इनडायरेक्टली पण आयडेंटिटी आपण रिव्हील करणं योग्य नाही आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न दिलेलं अधिक बरं आहे. देतो, बोला.